दरम्यान अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे राष्ट्रवादीचं पुढे काय होणार याकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नजरा आहेत। गेल्या 2 महिन्यातल्या हालचाली पाहिल्या तर स्वतः अजित पवार विलीनीकरणासाठी इच्छुक होते आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर राजकारणामध्ये दोन्ही पवार एकत्रच येणार होते। त्यामुळे विलीनीकरण करूनच दादांची ही इच्छा पूर्ण केली जाणार का, पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। त्यांची अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या। जयंत पाटील जे बोलले हीच अजित पवारांची इच्छा होती, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं। पण आता अजित पवार अकाली निघून गेले, त्यामुळे राष्ट्रवादीचं पुढे काय होणार याकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नजरा आहेत आणि काय नेमकं करावं यासाठी हालचालीही सुरू झाल्या। प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह जयंत पाटीलही त्यांना भेटले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत। लोकसभेत 1 खासदार आणि राज्यसभेत 2 खासदार आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत आणि लोकसभेत 8 खासदार आहेत। जर विलीनीकरणाचा निर्णय झालाच तर मग पेच असा आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी अप्रत्यक्षपणे महायुती सरकारमध्ये सहभागी होईल। पण शरद पवारांची आतापर्यंतची वैयक्तिक भूमिका पाहिली तर ते भाजप सोबत जाण्यास तयार नाही। त्यामुळे स्वतः शरद पवार राजकारणातून निवृत्ती घोषित करून मग दोन्ही राष्ट्रवादीचा विलीनीकरणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो। त्यामुळे घड्याळ चिन्हावर जेव्हा शरद पवारांचे कार्यकर्ते उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की आता त्या प्रकारे काही फार मोठी अडचण येईल असं काही मला वाटत नाही। हातात राहिला जो मुद्दा आहे ना, म्हणजे आता असं की हे जवळ आलेले आहेत, एकत्र आलेले आहेत, पण एकत्र आलेले आहेत पण विलीनीकरण झालेलं नाहीये। बरोबर आहे, 2 स्वतंत्र पक्ष आहेत, पण तरीही घड्याळ चिन्ह जर तुम्ही मान्य करताय याचा अर्थ विलीनीकरणाच्या अनुषंगाने पाऊलं पडू शकतात। हा दुसरा मार्ग आहे। तिसरा त्यातला एकच महत्त्वाचा मुद्दा आहे, मी जे म्हटलं की शरद पवारांना भाजपसोबत जाणं मान्य नाहीये। ते भाजपसोबत जाणं कसं मान्य करायचं याच्यावर चर्चा होऊ शकते, पण हे 2 पक्ष एकत्र येऊ शकतात किंबहुना त्या दिशेने बरीच पावलं पडलेली आहेत। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं यासाठी स्वतः अजित पवारांची इच्छा तर होतीच, पण सुप्रिया सुळेही त्याच बाजूने आहे। हे 15 दिवसांआधीच्या ताई आणि दादांच्या प्रतिक्रियेतनं दिसतं। भाजपच्या विरोधात नवा पुणे पॅटर्न म्हणजे त्यात काँग्रेस असेल, दादा असतील, तुम्ही असाल, शिवसेना असेल, मनसे असेल, सगळे एकत्र मोठ बांधणार का नवा पुणे पॅटर्न? पहिला पुणे पॅटर्न होता, नवा पुणे पॅटर्न। तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडू। तुझ्या तोंडात साखर पडो। तुझ्या तोंडात साखर पडो। आता विलीनीकरण झालंच तर मग आधीप्रमाणे पक्षाचे अधिकार वाटून द्यावे लागतील। सुप्रिया सुळे केंद्रातलं राजकारण बघतील आणि सुनेत्रा पवार महाराष्ट्रातलं राजकारण बघू शकतात। 2.5 वर्ष आधीपर्यंत दादा राज्यात आणि ताई केंद्रात असं राजकीय समीकरण एकसंध राष्ट्रवादीत होतं, पण आता एकत्र येण्याचा निर्णय घेण्याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक बोलवावी लागेल। त्यात नेमकं काय करायचं याचा निर्णय घ्यावा लागेल। राष्ट्रवादीचे सर्वाधिकार कुणाकडे, राष्ट्रीय अध्यक्ष कोण, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री कोण होणार, अर्थमंत्री पदाचं काय होणार या प्रश्नांवर मंथन होईल। शरद पवारांनी स्वतः रिटायरमेंटचे म्हणजे अनाऊन्स केलेच की ते पुन्हा राज्यसभेत येणार नाही वगैरे। मग अशा वेळेला ती पार्टीची धुरा काय सुप्रिया सुळेंना देऊन सुप्रिया सुळे सोबतची राष्ट्रवादी, परंतु अजित दादा गेल्यानंतर ती स्थिती आता राष्ट्रवादीची तशी राहणार नाही। त्यामुळे आपल्या मंत्र्यांसाठी लढणं, आपल्या आमदारांसाठी लढणं, असा लढणारा लढवय्या कोण हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्या उंचीचा नेता कोण। त्यामुळे 8-10 दिवसानंतर या प्रश्नाला आता हळूहळू लोक उत्तर शोधायला लागतील। दुसरीकडे काही लोकांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि मग सुप्रियाताईंनी पुढे जावं, ज्याप्रमाणे सुप्रियाताई आणि अजित पवारांचं नातं होतं। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशी अजित पवारांची इच्छा होतीच, त्यासाठी बैठकाही झाल्यात आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा निर्णय करू असं ठरलंही होतं। हेही आता जयंत पाटलांनी सांगितलंय। त्यांची अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की
दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा अशी त्यावेळी आम्ही चर्चा केली. राष्ट्रवादीचं पुढे काय होणार आणि दोन्ही पक्षांची वाटचाल नेमकी कशी करायची हा प्रश्न आता दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे आहे. एका विमान अपघातानं मोठं संकट राष्ट्रवादीवर कोसळलं. तर अपघाताच्या एका दिवसाआधीच अजित पवारांचा फोन आला होता आणि आपली भेट होणार नाही असं नकळतपणे दादा बोलून गेल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. अजूनही विश्वास बसत नाही, कारण काल रात्रीच 8-8:30च्या सुमारे माझ्याशी त्यांनी फोनवर बोलणंही केलं. मी असंच म्हणजे ते खुश मिजाज होते. 2 मिनटं जे आम्हाला बोलायचं होतं ते कामाची गोष्ट झाली आणि शेवटी एवढंही म्हणले तर हे नियती म्हणा की काय म्हणा, हे प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही कारण मी 8-10 दिवस बाहेर आहे. त्या भेट होणार नाही आणि अक्षरशः तसंच आज घडलेलं आहे. काय सांगावं. 2.5 वर्षांआधी अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा शरद पवारांसोबत जुळवून घेण्याचाच त्यांनी प्रयत्न केला. एकत्र येण्यासाठी शरद पवारांसोबत त्यांच्या बैठकाही झाल्या. त्यावेळी यश आलं नाही. पण सत्तेत सहभागी होण्याच्या भूमिकेचा त्यांनी कुटुंबावर परिणाम होऊ दिला नाही. विरोधक टीका करायचे, पण शरद पवार असो की सुप्रिया सुळे, पवार कुटुंबात आपल्या संबंधात दरी कधी त्यांनी येऊ दिली नाही. कार्यक्रमांमध्ये कुटुंब म्हणून एकत्र कसे राहू याचे प्रयत्न अजित पवार करत राहिले. आता पुढचा निर्णय शरद पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंनाच घ्यायचा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.